विद्यार्थ्यांनो, आज आपण नॉन टेक्स्च्युअलचा पार्ट 4 चालू करतोय. मागच्या 3 भागांमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशनवरती जादा गणितं पाहिली होती. आज आपण काही सिमिलॅरिटीची गणितं पाहणार आहोत. अजून लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सायमल्टेनियस इक्वेशनची गणितं संपलेली नाहीत. त्याचे मधनं व्हिडिओ येत राहतील. हे आपण सलग एक चॅप्टर घेत नाही, लक्षात घ्या. आता ह्या जॉमेट्रीतल्या किंवा M2 मधल्या पहिल्या चॅप्टरमधला हा काही भाग आहे. आपल्याला फिगर पलीकडे बाजू दिली आहे, गणित अलीकडे दिलं आहे. तुम्ही ते लिहून घ्या नेहमीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला ते पुढे सोपं जाईल. काय दिलं आहे आपल्याला? इन क्वाड्रिलॅटरल ABCD साइड BC पॅरलल टू साइड AD. BC ही साइड AD या साइडला पॅरलल आहे, हा पहिला मुद्दा. सेग AC अँड सेग BD इंटरसेक्ट्स ॲट पॉइंट Q. थोडक्यात हे दोन डायगोनल्स आहेत, ते Q मध्ये इंटरसेक्ट करतायत. इफ AQ इज इक्वल टू 1/3 AC, AQ इज इक्वल टू 1/3 AC, then show that, prove that DQ इज इक्वल टू 1/2 BQ. DQ हा BQ च्या 1/2 आहे, हे आपल्याला प्रूव्ह कर. सोपी गणित आहेत. काय काय महत्त्वाचा भाग आहे? महत्त्वाचा भाग आहे की BC हा AD ला पॅरलल आहे, हा पहिला मुद्दा. AQ इज इक्वल टू 1/3 AC दिलेला आहे. थोडक्यात ह्या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे DQ इज इक्वल टू 1/2 BQ. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. थोडक्यात त्या सगळ्या गणिताचा सारांश आपण पलीकडं मांडून घेतला आहे. आता हे गणित सोडवायचं कसं ते आपण बघूयात. बघा, फिगरमधला काही भाग हा महत्त्वाचा नाही, हे आपल्याला ज्या त्या वेळेला समजत जाईल. दिलंय काय आपल्याला की BC हा AD ला पॅरलल आहे. AQ इज इक्वल टू 1/3 AC. कोण लहान कोण मोठं कळतं यात आपल्याला? AQ हा AC च्या 1/3 आहे. जर आपण AQ ची लेंथ x कन्सिडर केली तर AC ची लेंथ 3x येणार. काय दिलंय आपल्याला? Consider AQ is equal to x, but AQ is equal to 1/3 AC. X is equal to 1/3 AC. इथं गुणलं, इकडं भागायचं, रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करायचं. x into 3 is equal to AC. AC is equal to 3x. आता लक्षात घ्या, संपूर्ण AC जर 3x झाला तर त्यातून x गेले म्हणजे या CQ ची लेंथ किती येणार? 2x. Therefore CQ is equal to AC minus AQ. AC मधनं AQ सबट्रॅक्ट करायचा आहे, बिकॉज दे आर कोलिनियर. या ठिकाणी सपोर्ट द्या, A', Q', C. CQ is equal to 3x minus x. CQ is equal to 2x. हा भाग महत्त्वाचा आहे. इथपर्यंतचं लिखाण आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आता बघा, आपल्याला CQ ची लेंथ एकदा का 2x मिळाली की पुढचा भाग सोपा आहे. आता या फिगरमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं काही अनावश्यक गोष्टी आहेत. कोणत्या अनावश्यक गोष्टी आहेत? ह्या ABचा आपल्याला काही उपयोग नाही, मी काढून टाकतो. ह्या DCचा उपयोग नाही, तोही काढतो. आता आपल्याला दोन ट्रायंगल्स दिसतील. कोणते दोन ट्रायंगल्स आहेत? ट्रायंगल AQD आणि ट्रायंगल CQB. नावं जर करस्पॉन्डन्सनं चुकली तर मात्र हे प्रूव्ह होत नाही, हे नीट लक्षात घ्या. आपल्याला BC पॅरलल टू AD दिलेला आहे. ट्रायंगलची नावं कशी सांगायची? AQD
CQB हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे. काय होईल बघा आता. इन ट्रायंगल AQD अँड ट्रायंगल CQB काय दिसतंय दोन ट्रायंगल्स मध्ये. सोपं आहे हे. अँगल AQD कॉन्ग्रंट टू अँगल CQB व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल QAD कॉन्ग्रंट टू अँगल QCB अल्टरनेट अँगल्स. किंवा इकडचे दोन तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. तिन्ही अँगल घ्यायची गरज नाही. दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर. हे सगळं मध्ये लिहिल्यानंतर ट्रायंगल AQD सिमिलर टू ट्रायंगल CQB याला येणार आहे बाय AA टेस्ट. दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर. If two triangles are similar, then corresponding sides are in proportion. We know that if two triangles are similar, then corresponding sides are in proportion. Which sides are in proportion? या नावांवरून सांगा. आपल्याला या ठिकाणी करस्पॉन्डन्स हुडकत बसावा लागत नाही. ट्रायंगलचीच नावं नीट घ्यायची म्हणजे सोपं जाईल. आता याच्यावरून सांगा. या ठिकाणी येणार आहे AQ अपॉन CQ इज इक्वल टू QD अपॉन QB इज इक्वल टू AD अपॉन CB. आपल्याला याच्यामध्ये आता काय काय माहिती आहे. आपल्याला AQ ची लेंथ माहीत आहे, CQ ची लेंथ माहिती आहे. AQ ची लेंथ आहे X, CQ ची लेंथ आहे 2X. QD आणि QB काय माहीत नाही, पण आपल्याला त्यांचा संबंध विचारलेला आहे. याचा अर्थ QDच्या ऐवजी DQ मांडायचं, QBच्या ऐवजी BQ मांडायचं. ह्याचा काही संबंध आहे? काही नाही. दिलेले पण नाहीत, विचारलेले पण नाहीत. हा रेशो खाली लिहायचाच नाही. हे X कॅन्सल करा. 1/2 इज इक्वल टू DQ अपॉन BQ. हे थोडं नीट मांडूयात आपण. देअरफॉर अलीकडं मांडायचं DQ अपॉन BQ इज इक्वल टू 1/2. LHS इज इक्वल टू RHS, RHS इज इक्वल टू LHS. इथं BQने डिव्हाइड केलंय, तिकडं गेल्यावर मल्टिप्लाय करायचं. DQ इज इक्वल टू 1/2 BQ. साधं सोपं गणित आहे. जशा कंडिशन्स देतील त्याप्रमाणे आपल्याला ते मांडत जायचं आहे. आता आपण पुढचं गणित बघूयात. पुढचं गणित. A line cuts two sides AB and AC of triangle ABC in points P and Q respectively. एक लाईन आहे, पण या ठिकाणी लाईन काढायची गरज नाही. त्यांनी गणितात लाईन दिली आहे, फिगरमध्ये सेगमेंटच आहे. ट्रायंगल ABC आहे. याच्या AB साईडला आणि AC साईडला एक लाईन P आणि Q या पॉईंटमध्ये एक कट करते, इंटरसेक्ट करते. शो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AP इंटू AQ अपॉन AB इंटू AC. म्हणजे गणितामध्ये ना कुठं पॅरलल दिलंय ना कोण परपेंडिक्युलर आहे. साधं सोपं आहे. AB वरती एक पॉईंट P घेतलाय, AC वर एक पॉईंट Q घेतलाय, आणखी एक ट्रायंगल तयार केलाय. आणि काय विचारलंय? एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AP इंटू AQ अपॉन AB इंटू AC. साधं सोपं गणित आहे. आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल हा शब्द आल्यानंतर सिमिलॅरिटीमध्ये एकूण 5 प्रॉपर्टी आठवल्या पाहिजेत. 5 कशा? तर मुळात आपण पहिल्यांदा 3 थिअरम्स पाहत असतो, 3 प्रॉपर्टी पाहतो. जर दोन ट्रायंगलचे बेस आणि हाईट वेगळ्या असतील तर त्यांच्या एरियांचा रेशो त्यांच्या गुणाकाराच्या प्रपोर्शनमध्ये असतो. जर बेस सारखा असेल तर हाईटच्या प्रपोर्शनमध्ये असतो. हाईट सारख्या असतील तर बेसच्या प्रपोर्शनमध्ये येतो. दोन्ही सारखं असेल तर 1:1. हे 4 झाल्यानंतर 5वं काय माहिती आहे आपल्याला? इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then the ratio of their areas is the ratio of their squares of their corresponding sides. इथं कुठं स्क्वेअर तर आलेला नाही.
याचा अर्थ सिमिलरकडे तर जायची गरज नाही. म्हणजे नॉन टेक्स्च्युअलमध्ये आपल्याला गणित कुठल्या पद्धतीकडं जातं हे तरी माहीत पाहिजे. हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. चारी बाजूने विचार करता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्या काही 5 प्रॉपर्टी माहीत होत्या त्याच्यामधली शेवटची तर बाद झाली. 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायची गरज नाही, कारण कुठं स्क्वेअर आल्याच नाही आहे. आता राहिल्या 4, त्यातला 1:1 त्याचा काही संबंध दिसत नाही. आता राहिले 3, त्या दृष्टीनं विचार करा. गणित अतिशय सोपं आहे. जास्तीत जास्त 2 मार्काला विचारलं तर एवढं सोपं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल APQ. APQ मध्ये ना बेस माहिती ना हाईट माहिती आपल्याला. दुसरा ट्रायंगल आहे ABC, एवढा मोठा. आता या 2 ट्रायंगल्समध्ये अँगल A जर सोडला तर आपल्याला काही सारखं दिसत नाही. इथं आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावी लागते. थोडा विचार करावा लागेल. काय करावं लागेल? या ठिकाणी आपल्याला एक सेगमेंट काढावा लागतो. कोणता सेगमेंट काढायचा आहे कन्स्ट्रक्शन म्हणून हे तुमच्यावर अवलंबून आहे. एक तर तुम्ही PC जोडू शकता किंवा QB जोडू शकता. काहीही एक, कोणतं पण एक. PC जोडलं तरी पण चालेल, QB जोडलं तरी पण चालेल. मी काय दोन्ही जोडणार नाही, एकच कोणतं तरी जोडणार आहे. समजा या ठिकाणी मी हा QB जोडलेला आहे. कन्स्ट्रक्शन काय केले मी? ड्रॉ सेक QB. काय केलं मी? साधा सोपा भाग केला. ह्या 2 ट्रायंगलमध्ये तर काही दिसत नाही. आपल्याला आणखी एक ट्रायंगल तयार करावा लागतो जो या दोघांची मध्यस्थी करेल. साधं सोपं आहे. तो दोन्हीकडे वापरता आला पाहिजे. मग आता QB जोडल्यामुळं ट्रायंगल कोणता झाला? हा PQB नाही. दोन्हीकडे येणं सुरुवात आहे, इथं पण येणंच करायची. आपण ट्रायंगल घ्यायचा AQB. नीट लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन कशी आहे. जर PC जोडला असता तर ट्रायंगल APC, कुठला पण तोच ट्रायंगल. जो आता आपण तयार केलाय त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. साधं सोपं. आता म्हणजे या गणितात महत्त्व कशाला आहे तर कन्स्ट्रक्शन करण्याला महत्त्व आहे. एक तर QB जोडायचा आहे किंवा PC. तुम्ही QB जोडल्यावर ट्रायंगल कोणता झाला? ट्रायंगल झाला AQB. आता गणित किती सोपं आहे बघा. पहिला ट्रायंगल कोणता आहे आपला? APQ. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हे असं काय मांडले म्हणणार? हे सोपं आहे. याच्या छेदामध्ये नवीन ट्रायंगल घ्यायचा, याच्या अंशात नवीन ट्रायंगल घ्यायचा. बघा या ठिकाणी येणार एरिया ऑफ ट्रायंगल AQB आणि इथं येणार एरिया ऑफ ट्रायंगल AQB. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं दोघांची मध्यस्थी करणारा ट्रायंगल पाहिजे आपल्याला. आता महत्त्वाचा भाग आहे की कन्स्ट्रक्शन केल्यानंतर ट्रायंगल तर तयार केला, ह्या 2 ट्रायंगल्समध्ये काय दिसतं मी त्याची सेपरेट फिगर काढतो म्हणजे लक्षात येईल. हा असा भाग. या ठिकाणी A, P, Q आणि इथं B. हे 2 ट्रायंगल्स आहेत इथं. नीट लक्षात घ्या. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल AQB. आपल्याला हा भाग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमच्या वेळेला झाला होता. एका साईडवर येणारे आपण बेस घेतो. आता मला सांगा APQ आणि ABQ किंवा AQB ह्याच्या 2 साइड्स कोणत्या आहेत की ज्या एका लाईनवर आल्यात? ही AP आणि ही AB. म्हणजे या ठिकाणी रेशो काय येणार आहे? AP अपॉन AB. का? हाईट सारखी आहे.
बघा जरा, ट्रायंगल APQ मध्ये जर हा बेस घेतला तर हाईट म्हणजे Q पासून काढलेला परपेंडिक्युलर. AP जर बेस आहे तर Q पासून काढलेला परपेंडिक्युलर, आणि AQB मध्ये जर AB बेस घेतला तर Q पासून काढलेला परपेंडिक्युलर. म्हणजे ही हाईट दोन्ही ट्रायंगलमध्ये सारखीच आली. जर हाईट सारखी आहे तर रेशो कोणाच्या प्रपोर्शनमध्ये? बेसच्या. कोणता बेस? AP आणि AB. तो रेशो मांडला. ह्याला इक्वेशन नंबर 1. आता हे दोन ट्रायंगल्स बघा, ट्रायंगल AQB आणि ट्रायंगल ABC. त्यासाठी ही फिगर अशी मोठी काढावी लागेल. या ठिकाणी ट्रायंगल ABC आणि हा AQB. परत लक्षात घ्या, दोन ट्रायंगल्स कोणते नीट समजावून घ्या. AQB आणि ABC ह्या ट्रायंगलच्या दोन साइड सांगा ज्या एका रेषेवर आहेत. ह्या साइड्स आहेत AQ आणि AC. कारण AQ जर बेस घेतला तर हाईट म्हणजे B पासून काढलेला परपेंडिक्युलर. AC बेस घेतला तरी तोच येणार. याचा अर्थ पुन्हा एकदा हाईट सारखी आली. रेशो बेसच्या प्रपोर्शनमध्ये या ठिकाणी असणार आहे AQ/AC. इक्वेशन नंबर 2. आणि इथं गणित आपलं जवळजवळ संपतं. काय होतं गणितात? ह्या दोन ट्रायंगलला मध्यस्थी करणारा एक ट्रायंगल घ्यायचा. फक्त बेस नीट हुडकायचे. एवढी दोनच स्टेटमेंट महत्वाची आहेत. यानंतर इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाइड बाय इक्वेशन नंबर 2. 1 आणि 2चा फक्त गुणाकार. काय होणार त्याच्यामुळं? डाव्या बाजूला डाव्या बाजूनी गुणायचंय. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल AQB इंटू एरिया ऑफ ट्रायंगल AQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AP अपॉन AB इंटू AQ अपॉन AC. डाव्या बाजूला डाव्या बाजूनी, उजव्या बाजूला उजव्या बाजूनी. या ठिकाणी दोन्हीकडं AQB सारखा आला. हा कॅन्सल झाला. म्हणून तर आपण हा ट्रायंगल जो होता तो एकाच्या छेदात घेतला, एकाच्या अंशात घेतला. कॅन्सल झाले. काय राहिलं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. AP इंटू AQ अपॉन AB इंटू AC. मोजून 3 स्टेपमध्ये गणित आहे. 2-3 वाक्य मध्ये लिहिली तुम्ही की गणित सोपं आहे. फक्त महत्व कशाला आहे? कन्स्ट्रक्शन करणे आणि ट्रायंगल हुडकणे. आता हेच तुम्ही जर PC जोडला असता तर APC ट्रायंगल घेतला असता. दोन्हीकडे APC घ्यायचा, गणित बरोबर येतं. करून बघा. PC घेऊन मी तुम्हाला QB घेऊन करून दाखवलेलं आहे. आता पुढचं गणित. ही फिगर आपल्याला दिलेली आहे. इन फिगर AD इज द बायसेक्टर ऑफ एक्सटेरियर अँगल A. आपल्याला एक्सटेरियर अँगलची डेफिनेशन माहिती आहे. एक्सटेरियर अँगल माहिती आहे. एखाद्या ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलशी लिनियर पेअर करणारा अँगल त्याला आपण एक्सटेरियर अँगल म्हणतो. या ठिकाणी जर बघितलं तर हा असा ट्रायंगल ABC आहे. त्याचा हा एक्सटेरियर अँगल आहे. त्यांनी इथं वरती K नाव परत दिलेलं आहे. इकडं कुठं K नाही, पण आपल्या फिगरमध्ये मात्र K दिलेलं आहे. आता या एक्सटेरियर अँगलचा बायसेक्टर म्हणजे बाहेरच असणार. काय झालंय तो? सेग AD इंटरसेक्ट द साइड BC प्रोड्युस्ड इन D. याचा अर्थ ह्या A पासून काढलेला बायसेक्टर हा BC वाढवल्यावर D मध्ये इंटरसेक्ट करतो. हे का दिलंय? हे सगळे कोलिनियर आहेत हे समजावं म्हणून. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे BD अपॉन CD. बघा, BD अपॉन CD इज इक्वल टू AB अपॉन AC. हे प्रूव्ह करायचं आहे. गणित लिहिलं असेल. आता आपण गणित सोडवायचं कसं ते बघूया. पुन्हा एकदा या गणितामध्ये
सोपा भाग आहे, थोडा विचार आपल्याला नीट करता आला पाहिजे तसा भाग थोडाफार हा 9वीत झालेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी एक आपल्याला कन्स्ट्रक्शन करावी लागेल. काय कन्स्ट्रक्शन करावी लागेल? या ठिकाणी सी पासून एडीला पॅरलल सेगमेंट काढावा लागेल. सी पासून एडीला पॅरलल सेगमेंट काढावा लागेल. ह्या इथं तुम्ही काही नाव द्या. समजा मी या ठिकाणी पी नाव देतो. बघा, म्हणजे आपली कन्स्ट्रक्शन तयार झाली. ड्रॉ सेग सी पी पॅरलल टू सेग एडी बी डॅश पी डॅश ए. बिटवीननेस विसरायचा नाही काय झालं तरी. आता थोडं गणिताकडे जाऊ आपण. या ठिकाणी बघा, हा असा ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलचं नाव आता आपण घेऊयात ए बी आणि डी. इथं आपल्याला सी आणि इथं पी दिसतो. बाकीची फिगर मी काढलेली नाही, सोपं जावं म्हणून. काय करावं लागेल? इथं आपल्याला सी पी हा एडीला पॅरलल आहे. सी पी जर एडीला पॅरलल आहे तर अकॉर्डिंग टू बीपीटी विच रेशोज आर सेम. या ठिकाणी आपल्याला बीपीटी नुसार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम नुसार रेशो कळतात. कोणते रेशो होतील बघा? बी सी अपॉन सी डी इज इक्वल टू बी पी अपॉन पी ए. बी सी अपॉन सी डी इज इक्वल टू बी पी अपॉन पी ए. जरा हा रेशो मिळालाय. इथं जर बघितलं तर याच्यामधलं काय मिळालं? फक्त सी डी मिळाला, बाकी काही मिळालं नाही. आता आपल्याला वर बी डी पाहिजे आहे. संपूर्ण सेगमेंट बी डी कडे बघा. बी डी याचा अर्थ बी सी प्लस सी डी. मग बी सी प्लस सी डी याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण कॉम्पोनेंडो बाय कॉम्पोनेंडो. गणित या क्रमाने नाहीये, हे नीट लक्षात घ्या. हे थिंकिंग कसं वाढलं पाहिजे समजून घ्या, मग लिहिता येतं, अवघड काही नाही. बाय कॉम्पोनेंडो बी सी प्लस सी डी अपॉन सी डी इज इक्वल टू बी पी प्लस पी ए अपॉन पी ए. एका साईडला तर चालणार नाही, दोन्ही साईडला कॉम्पोनेंडो केला पाहिजे. ह्या दोघांची बेरीज बी डी अपॉन सी डी, ह्या दोघांची बेरीज करून बघा. बी पी प्लस पी ए म्हणजे या ठिकाणी बी ए मिळणार. बी ए म्हणजेच आपण ए बी नीट मांडूयात. आणि हा पी एच्या ऐवजी काय मांडायचं? ए पी. इथं बी डी तयार करायला गेलो, आपल्याला ए बी पण मिळाला. आपल्याला फक्त बी डी पाहिजे होता. म्हणजे जो रेशो दाखवायचा आहे, जे दोन रेशो सारखे दाखवायचे, त्याच्यामध्ये 1 2 3 सेगमेंट मिळाले. राहिलं कोण? इथला एपी. हा एपी नकोय, त्याच्याऐवजी एसी पाहिजेलय. मग एपी काढायचा आणि एसी मांडायचा, तर ह्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशन पाहिजे, त्याशिवाय तर काढता येत नाही. जर हे दोघं सारखे असतील तर एपी काढूयात, एसी मांडूयात. डायरेक्ट तर नाही मांडता येणार. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या गणितात काय आहे, तर फक्त एपी आणि एसी सारखा दाखवायचा आहे. बाकी गणितामध्ये काही अर्थ नाही, कारण पॅरलल आहे म्हणजे बीपीटी येणार, रेशो मांडायचा, कॉम्पोनेंट काय उत्तर मिळणार. महत्वाचा भाग कोणता आहे? महत्वाचा भाग आहे की एपीची लेंथ आणि एसीची लेंथ कशी सारखी दाखवता येईल. एपी आणि एसी कधी सारखे होतील? आता 9वी मध्ये जाऊयात. जर त्यांच्या समोरचे अँगल्स कॉन्ग्रंट झाले तर अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ थिअरम ऑफ अन आयसोसेलेस ट्रायंगल आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट व्हायला पाहिजेत. आता जरा फिगर अशी आहे. या ठिकाणी पी, या ठिकाणी सी, या ठिकाणी ए. हा खाली लांब आहे पण मी इथंच मांडतो. डी आणि इथं के हे बायसेक्ट केलेले आहेत. हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट आहेत.
जरा 9वीमध्ये आठवा, अशी फिगर आपल्याला झालेली होती, अशी फिगर झाली होती. या ठिकाणी बायसेक्टर होता. हे क्वाड्रिलेटरमध्ये पण झालं होतं आपल्याला. या ठिकाणी काय होणार आहे, हा बायसेक्टर आहे, तर अँगल KAD दिसतोय का बघा, अँगल KAD कॉन्ग्रंट टू अँगल CAD. हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे. हे इक्वेशन नंबर 1. आता मी मांडतो, त्याला सपोर्ट द्या. अँगल KAD हा अलीकडचा अँगल, अँगल KAD कॉन्ग्रंट टू अँगल APC. KAD आणि APC, हा अँगल आणि APC हे कसले अँगल्स आहेत? जर या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहे, तर हे अँगल्स कसले अँगल्स आहेत? याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल्स. हे इक्वेशन नंबर 2 तयार झालं. आता अँगल CAD कॉन्ग्रंट टू अँगल ACP, हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट आहेत. ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, या ठिकाणी ही ट्रान्सव्हर्सल आहे. हे अँगल्स कसले अँगल्स? अल्टरनेट अँगल्स. एवढी 3 स्टेटमेंट महत्त्वाची आहेत. पहिल्यांदा दोन बायसेक्टरचे अँगल्स कॉन्ग्रंट घ्या, करस्पॉन्डिंग घ्या, अल्टरनेट घ्या. फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम इक्वेशन नंबर 1, LHS ऑफ 2 and 3 आर सेम. जर 1 वरून 2 आणि 3च्या LHS सारख्या, तर RHS सारख्या, हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट आले. हे दोन अँगल्स कॉन्ग्रंट आहेत, याचा अर्थ AP इज इक्वल टू AC. थेरम ऑफ कॉन्व्हर्स ऑफ अन आयसोसेलेस ट्रायंगल. If two angles of triangle are congruent, then sides opposite to them are congruent. ह्या opposite sides congruent झाल्या, AP is equal to AC असणार. त्यानंतर हे सगळं लिखाण येणार आणि या ठिकाणी फक्त AP काढायचा आणि कोण मांडायचा आपल्याला? AC. पाहिजे ते उत्तर मिळालं. ह्याला सपोर्ट द्यायचा फ्रॉम इक्वेशन नंबर 4. गणित लिखाण खूप छोटं आहे, कुठल्या बाजूने विचार करत जायचं हे फक्त आपल्याला सापडलं पाहिजे. एकदा का हे प्रॅक्टिकली तुम्हाला यायला लागलं की कोणतंही नॉन टेक्स्च्युअल गणित तुम्हाला सोडवता येऊ शकतं. फक्त थोडासा विचार मात्र सगळ्या बाजूने पाहिजे, कन्सेप्ट सगळे आपले पाठ पाहिजेत. ह्याची प्रॅक्टिस करा. भाग एकदम सोपा आहे. अशीच काही गणित आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.